हे पहा, इथं आज आमचे एक सचिव सूरज चव्हाण यांना आज न्यायालयानं जामीन मंजूर केला. काय आरोप यांच्यावर? संजय राऊत आमचे शिवसेना नेते यांच्यावर काय आरोप आहे? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप होता? तरी ईडी इन्क्वायरी करते, यांना जेलमध्ये टाकते, यांना आतमध्ये टाकते. सूरज चव्हाण ज्या प्रकरणात अटक केले त्याच प्रकरणातले सगळे लोक शिंदे गटात काम करतात. आज त्या प्रकरणातले म्होरके शिंदे गटात काम करतात, त्यांच्यावर गुन्हा नाही आणि सूरज चव्हाणवर गुन्हा. आणि जर काही लाख रुपयासाठी ईडी चौकशी करते संजय राऊत साहेबांची, तर एवढ्या कोट्यवधीच्या रोज बाबी बाहेर येतात, एवढ्या भ्रष्टाचाराची बाजू बाहेर आलेली आहे. असं असताना ईडी झोपलेली आहे का? ईडी झोपलेली का हाच प्रश्न आहे. या सगळ्याच्या धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी झाली पाहिजे.